तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. मान जास्तच फिरवली वाटतं मी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर 2-3 दिवसापूर्वी मी एक रील पोस्ट केलंय माझं लास्ट वर्किंग डेचं आणि ते रील पोस्ट केल्यापासनं त्या रीलवर कोणीच कमेंट नाही केली. पण मला इतके सगळे डी-एम्स, इतके सगळे कॉल्स येत आहे, की "तू जॉब का सोडला? तुझं लग्न ठरलंय का? तुला नवीन जॉब भेटलाय का? तुला ऑफिसमधनं काढून टाकलंय का? की तू फुल टाईम कंटेंट क्रिएशन चालू केलंय?" तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. स्किप करू नका. फास्ट फॉरवर्ड करून पाहिला तरी चालेल. सगळ्यात मेन माझं लग्न ठरलं नाहीये. दुसरी गोष्ट मला काढून नाही टाकलंय. मी स्वतः रिझाइन केलंय माझा नोटीस पिरियड सर्व्ह करून. माझ्याकडे कंपनीचं एक्सपिरियन्स लेटर आहे, रिलिव्हिंग लेटर आहे, सगळं आहे. आणि मला दुसरा जॉब पण भेटला नाहीये. आणि आता सगळ्यात मेन प्रश्न, की तू फुल टाईम कंटेंट क्रिएशन चालू केलंय का? तर असं फुल टाईम कंटेंट क्रिएशन चालू केलंय असं नाही म्हणता येणार. पण मी त्याच्यावर थोडा जास्त फोकस केलाय ऑफ कोर्स, असं म्हणता येईल. मी परत जॉबच नाही करणार का? तर चूक. मला चांगली अपॉर्च्युनिटी भेटली, चांगली कंपनी भेटली, तर ऑफ मी जॉब करणार आहे. मी फक्त थोडासा गॅप घेतला आहे. आता पटपट तुम्हाला मागची स्टोरी सांगते. तर ऑलमोस्ट 6 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी काहीतरी मी पुण्याला आले होते. 2020 साली आले होते. तर तेव्हा मी ग्रॅज्युएशन करून आले होते. तर मला ग्रॅज्युएशनवर स्टॉप घ्यायचं होतं माझं शिक्षण. ओके. सो मी 1 वर्ष माझ्या केमिस्ट्रीच्या बेसवर मी एका वॉटर प्लांटमध्ये जॉब केला. सो त्याच्यानंतर मला सगळे बोलायला लागले, की "नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पाहिजे, एम-बी-ए कर, एम-एस-सी कर." सो मी म्हटलं, "ठीक आहे, एम-एस-सी करते." मी माझं मास्टर्स केलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधनं. पण मला त्यात इंटरेस्ट नव्हता. सो मास्टर्स करताना पण कारण माझे खर्च तर खूप जास्त. तर घरून एवढे पैसे नाही घेऊ शकत म्हणजे मी मागतच नाही जास्त. तर मग मी जॉब करायचं ठरवलं. तर मी एम-एस-सी करत असताना पण मी पार्ट टाईम जॉब करत होते. तर मी पार्ट टाईम जॉब जिम ट्रेनरचा करत होते. कारण माझा त्याचा कोर्स झालेला आहे. तर एम-एस-सी झाली. त्यानंतर म्हटलं की जॉब तर फायनली माझी एम-एस-सी झाली. मग एम-एस-सी नंतर म्हटलं की जॉब करावं. पण मी पार्ट टाईम जिम ट्रेनरचं काम करत होते. सो मी तेच फुल टाईम केलं कारण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला होता आणि मला आवडतं पण जिम करायला और मेन म्हणजे शिकवायला आवडतं लोकांना. सो मी तेच कंटिन्यू केलं. मी ऑलमोस्ट 2 वर्ष फुल टाईम जिम ट्रेनरचा जॉब केला. पण त्यानंतर माझे घरचे और रिलेटिव्हज बोलायला लागले की "जिम ट्रेनरसोबत कोण लग्न करेल?" आम्ही काय सांगू लोकांना? आमची मुलगी जिम ट्रेनर आहे. जिम ट्रेनर होणं पाप आहे का? एनिवेज. पण आता मी काय करणार? पप्पा म्हटले, "बाळा, तू लग्नानंतर परत चालू कर. पण थोडे दिवस जिम ट्रेनरचा जॉब बंद कर हां आणि ऑफिसमध्ये बॅग घेऊन जॉबला जा." मी म्हटलं, "ठीक आहे पप्पा, चालेल, जाऊया." सो मग मी इंटरव्ह्यू द्यायला लागले. त्याच्यानंतर मी जिमचा जॉब सोडला नाही तोपर्यंत पण, ओके. मी कधी गॅपच घेतला नाही. मी एम-एस-सी करत असताना पण जॉब करत होते. त्याच्यानंतर लगेच पण फुल टाईम जॉब करत होते आणि त्याच्यानंतर माझं विप्रोमध्ये सिलेक्शन झालं. विप्रोमध्ये ज्या दिवशी मला सिलेक्शनचा मेल आला, त्या दिवशी मी जिममध्ये नोटीस पिरियड टाकला. हो, जिममध्ये नोटीस पिरियड टाकावा लागतो. सो माझा जिमचा नोटीस पिरियड प्लस इकडलं ट्रेनिंग हे सगळं ओव्हरलॅप झालं होतं. मी सकाळी तिकडे जात होते, दुपारनंतर इकडं फुल टाईम करत होते. सो एकदम म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी कधी गॅपच घेतला नाही. माझे जॉब ओव्हरलॅप झाले होते, 2 जॉब ओव्हरलॅप आणि आधीपासून असंच झालं. स्कूल, कॉलेज, कॉलेजनंतर लगेच पुण्याला आले. त्याच्यानंतर जॉब केला, परत कॉलेज, जॉब, परत जॉब, परत जॉब आणि आता थोड्या दिवसांनी माझं लग्न होणार आहे. ठरलं नाहीये, पण होणार तर आहे ना. करावं लागणार आहे भाई, काही ऑप्शन नाहीये. तर म्हटलं की थोडा गॅप घेऊया. मला घरचे पण सगळे बोलत होते, माझे मामा वगैरे, दीदी वगैरे, की "तू आधी दुसरा जॉब शोध, मगच हा जॉब सोड." मी म्हटलं, "ठीक आहे." त्यांना एक ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला, की मला जॉब भेटणार आहे भाई, माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे, नाऊ आय हॅव एक्सपिरियन्स आणि मला एम-एन-सीमधला एक्सपिरियन्स आहे, सो मला जॉब भेटूनच जाईल. सो असं मी त्यांना एक्सपिरियन्स दाखवला आणि एक मस्त घरी जाऊन एक मोठी ट्रिप मारून आले घरी जाऊन छान. आणि सध्या मी पुण्यात आहे. सध्या मी एकदम अनएम्प्लॉईड आहे. आता असं नाही की मी जॉब सर्च करत नाही, ऑफकोर्स करत आहे. पण तोपर्यंत माझ्याकडे वेळच वेळ आहे. सो मी ठरवलं की मी कंटेंट क्रिएशन मी करतच होते. पण जॉबमुळं आणि जिममुळं मला शक्य नव्हतं एवढं कन्सिस्टंट राहणं. सो आता मी विचार केला आहे की मी थोडी कन्सिस्टंट राहते. हॉनेस्टली सांगायचं तर आय लव्ह कंटेंट क्रिएशन. पण माझा कॉन्फिडन्स खूपच कमी होता. एकतर मला असं वाटायचं की मी चांगली दिसत नाही. प्लस माझा
कलर टोन थोडा डार्क आहे. म्हणजे मी काळी आहे. ओके. आणि मी जाडी पण आहे. म्हणजे मला असं वाटतं. आय डोंट नो तुम्हाला काय वाटतं? बट या सगळ्या गोष्टींमुळे मला असं कॉन्फिडंट फील होत होत नव्हतं. कारण कारण तो फालतू विचार माझ्या डोक्यात यायचा. 4 लोक काय म्हणतील? आता 4 लोक गेले उडत. मला काही करायचं नाही. आहे तर आहे मी काळी. जशी आहे तशी आहे. बघायचं असेल तर बघा, नाहीतर स्क्रोल करा. ओके. सो अजून एक मला मेन गोष्ट सांगायची आहे, की खूप लोक मला असं म्हणतात, की "तुला तर व्ह्यूज येत नाही, एवढे-एवढे सबस्क्रायबर आहे." हां, आय नो. ते तुम्ही चुकीचं बोलत नाहीये. माझे मम्मी-पप्पा पण मला असं म्हणतात, "काय तू 2-4 सबस्क्रायबरसाठी व्हिडिओ बनवते?" आय नो. माझे हजारो सबस्क्रायबर नाहीये. ना मला लाखोनी व्ह्यूज येतात, ना हजारांनी व्ह्यूज येतात. माझे व्ह्यूज आपले 40-50 व्ह्यूज येतात. पण ते 40-50 लोक तरी मला पाहतात ना. आणि कंटेंट शूट करायचा और व्लॉग शूट करायचा माझा मेन मोटिव्ह असा आहे, की मला माझ्या लाईफची ना एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे. म्हणजे जेव्हा हे YouTube वगैरे नव्हतं किंवा म्हणजे मला माहीत नव्हतं की YouTubeपासून पैसे मिळतात वगैरे, तेव्हा पण मी असे माझ्या कॉलेजच्या खूप साऱ्या मोमेंट्स कॅप्चर करून ठेवल्या आहे. पण ते अपलोड नाही केल्या मी कधी. कारण मला त्या अशा मेमरीज स्टोअर करायला आवडते. माझ्याकडे खूप जास्त असे फोटोज, व्हिडिओज आहे माझ्या कॉलेजचे वगैरे, घरच्यांचे. सो मी कधीतरी ते नक्की पोस्ट करेल. पण मला असं आहे की आता आता सपोज मी परवा एक व्हिडिओ टाकला माझ्या आजीसोबतचा, की पंढरपूरवरनं माझी आजी आली. नंतर आम्ही आमच्या दादूचा बर्थडे सेलिब्रेट केला. मी माझ्या फ्रेंड्ससोबत केदारखंडला ट्रेकला गेली होती. मी गोव्याला गेली होती रिसेंटली. सो मी माझं रूम शिफ्टिंग केलं. हे सगळं मी माझ्या चॅनलवर टाकत आहे. कारण की ते व्ह्यूज वगैरेसाठी नाही. आले तर चांगलीच गोष्ट आहे. पण फक्त व्ह्यूज मिळवणे और लाइक्स मिळवणे माझा मोटिव्ह नाहीये, की माझ्या लाईफची एक डॉक्युमेंटरी असेल तिथे. सपोज अजून 30-40 वर्षानंतर जेव्हा मी 60-70 वर्षाची असेल, तेव्हा मी ते सगळं असं पाहील आणि मला माझे एक म्हणतात तरुणपणाचे दिवस आठवतील आणि मला खूप छान वाटेल, की त्या सगळ्या मेमरीज मला दिसतील, तर मला खूप छान वाटेल. तर माझ्याकडं व्ह्यूज वगैरे तर नाहीये. पण मला माझी लाईफ जी माझी मी यंग असताना मी माझी लाईफ जी जगत आहे, ती मी माझ्या नातवंडांना दाखवल. झा ऑफकोर्स होणारच. तर मी त्यांना दाखवल आणि तुम्हाला कळलं असेल यार मला काय म्हणायचंय. मला बोलता येत नाही बट यू गाईज कॅन काय बोलता यार त्याला? तुम्ही समजून जा मला काय बोलायचं आहे. तर हे सगळं कॅप्चर करण्यासाठी आणि माझ्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी आणि कन्सिस्टन्सी आणण्यासाठीच मी एक ब्रेक घेतला आहे आणि जे मला आवडतं कंटेंट क्रिएशन त्याला मी एक चान्स देऊ पाहते. ऑफकोर्स ते तुमच्या हातात आहे, की मला किती वरपर्यंत न्यायचं आहे, की तुम्हाला सुंदर मुलींनाच वर न्यायचं आहे. एनिवेज जोक अपार्ट. बट मला थोडासा फॅमिलीला पण वेळ द्यायचा आहे, फिरायचं आहे आणि थोडासा एक स्वतःला पण वेळ पाहिजे आहे म्हणून मी जॉब सोडला आहे. सो मी परत नवीन जॉब चांगला भेटला, अपॉर्च्युनिटी आली तर मी जॉइन करेलच ऑफकोर्स. पण तोपर्यंत तुम्ही माझी ही जर्नी माझ्यासोबत एन्जॉय करा. ऑफकोर्स मी ईच अँड एव्हरी मोमेंट तुमच्यासोबत शेअर करण्याचा ट्राय करेल थ्रू माझ्या ब्लॉगिंग थ्रू और माझ्या रील्स थ्रू. आणि तुम्हाला जर काही सजेशन असेल, काही क्वेशन्स असतील, तर तुम्ही व्हिडिओवर नक्की कमेंट करा. मला कॉल, मेसेज करू नका. कमेंट करा. कमेंट बॉक्स दिलेला आहे. ओके. तुम्ही सगळे ऑलरेडी मला खूप जास्त प्रेम देत आहे. असंच प्रेम देत राहा अँड थँक्स फॉर ऑल्वेज सपोर्टिंग मी गाईज अँड लव्ह यू गाईज अँड सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय.